नाम म्हणजे नाव आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाम ही संकल्पना संस्कृत आहे. म्हणजे काय तर नाम हा घटक संस्कृत असून मराठीमध्ये तो नाव या नावे ओळखला जातो. आता मराठीमध्ये एकूण नामे अगणित आहेत. आता बघा मराठीमध्ये एकूण नामे किती तर ती मात्र अगणित आहेत बरं का. म्हणजे असं तुम्हाला म्हणता येणार नाही की मराठीमध्ये एवढी नावं आहेत मग आता संपली संकल्पना असं नाही म्हणता येणार. यामध्ये अगणित हा जो शब्द आहे ना तो महत्वाचा आहे.